नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 23 जून 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारी संदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे। मशिदीबाहेर नमाज पठण करू शकत नाही, आम्ही कुणाची तक्रार करत नाही आहोत, आम्ही आमच्या हिंदू बांधवांच्या सोबत खांद्याला खांदा लावून चालतो। आजपर्यंत कधीही कुठल्या मुसलमानाने ही तक्रार केली नाही की रस्त्यावर उत्सव का साजरा केला जातो, पण ज्यावेळी मस्जिद पूर्ण भरते तेव्हा काही मस्जिदीतील लोक 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात। त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात, रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करू अशी धमकी दिली जात असल्याचे अबू आझमी म्हणाले। ते पुढे असंही म्हणाले, मी पुण्याहून येत होतो तेव्हा मला लोकांनी सांगितलं की पालखी जाणार आहे, त्यामुळे लवकर जा नाहीतर रस्ता जाम होईल। रस्ता जाम होत आहे, पण आम्ही कधी विरोध केला नाही। आमच्या नमाज पठणाच्या वेळी जाणीवपूर्वक या देशात मुसलमानांसाठी जमीन कमी केली जाते असं वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांनी केल्याचे पाहायला मिळाले। शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत असं वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे। कर्जमाफी संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही यावेळी कोकाटे यांनी सांगितलं। त्यामुळे यावेळी तरी शेतकऱ्यांच्या पदरी कर्जमाफीच्या ऐवजी निराशाच पडलेली आहे। निवडणुकीच्या वेळी आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिल्यानंतर मात्र आता कर्जमाफी देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसा नसल्याने यंदा आणि पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना कोणतीही कर्जमाफी दिली जाणार नसल्याचं सत्ता स्थापनेनंतर सांगण्यात आलं आहे। त्यामुळे आधी दुष्काळ आणि नंतर अवकाळीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं आहे। त्यावर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नवीन विधान केलं आहे। शेतकरी कर्जमाफी बाबतचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, योग्य वेळ आल्यावर तो निर्णय होईल अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवर दिली आहे। यावेळी बोलताना कोकाटे म्हणाले की तो विषय शेतकऱ्यांचा आहे, मात्र शेतकऱ्यांनी कर्ज भरलंच पाहिजे असं माझं मत आहे। कर्जमाफी संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील असं म्हणत सध्या तरी कर्जमाफी नसल्याचे संकेत कोकाटे यांनी दिले। मालेगाव माजी आमदार असो किंवा औरंग्याच्या पिलावळीतील राहिलेल्यांना औरंग्याच्या कबरीच्या बाजूला झोपवण्याचा कार्यक्रम करावा लागेल अशी आक्रमक भाषा नितेश राणे यांनी व्यक्त केली। गद्दार कोण ह्यावर पुस्तक लिहिण्याची गरज आहे। सर्वात मोठा गद्दार म्हणजे संजय राऊत उबाटा। शिवसेना उबाटा आणि उद्धव ठाकरे यांची जी अवस्था झाली आहे त्याला संजय राऊत जबाबदार आहेत। राऊतने स्वतःला आरशात पाहावं आणि मग आरोप करावे अशी टीका नितेश राणे यांनी केली। गुलाबराव पाटील जे बोलले ते योग्य बोलले। राजसाहेब जेव्हा बाहेर पडले तेव्हा याची गाडी कार्यकर्त्यांनी फोडली। राऊत हाच शकुनी मामा आहे असं नितेश राणे म्हणाले। मंत्री म्हणून राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, जी ऊर्जा मिळते त्यामुळे मी हिंदू राष्ट्रासाठी काम करू शकतो असं नितेश राणे म्हणाले। ठाकरे गटातील नेते तथा आमदार भास्करराव जाधव हे सध्या नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे। त्यातच एका भाषणावेळी भास्करराव जाधव यांनी निवृत्तीचे संकेत दिले होते। तसेच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत डावललं जात असल्याची भावनाही व्यक्त केली होती। मला क्षमतेप्रमाणे संधी दिली जात नाही असे भास्करराव जाधव यांनी म्हटले होते। यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या। आता भास्करराव जाधव यांनी या सर्व चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे। मी नाराज नाही, ज्या गोष्टी माझ्या मनात नाही त्याबद्दल मी खुलासाही करत नाही असे भास्करराव जाधव म्हणाले। भास्करराव जाधव यांनी TV9 मराठीशी संवाद साधला। यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले। मी नाराज नाही, ज्या गोष्टी माझ्या मनात नाहीत त्याबद्दल मी खुलासाही करत नाही। माझ्याबद्दल कोणी सातत्याने बोलत असेल तर त्याबद्दल भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही असे भास्करराव जाधव म्हणाले। भास्करराव जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्याशी स्वतः बोलतील। ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत, कडवट शिवसैनिक आहेत। ते आक्रमक आणि छान बोलतात, छान लढतात। आमच्या भास्करराव जाधव यांच्या मनात काय आहे, त्यांच्या मनात काय वेदना आहेत ते आम्ही नक्की समजून घेऊ। ते आमचेच आहेत असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे। आमदार भास्करराव जाधव यांनी मंत्रिपदावरून व्यक्त केलेल्या नाराजीच्या सुरावर आज राऊतांनी प्रतिक्रिया दिली। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की भास्करराव जाधव हे आमचे सहकारी आहेत, शिवसेनेचे ते प्रमुख नेते आहेत। राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे।
ते अत्यंत चाणाक्ष नेते आहेत. शिवसेनेच्या वाढीत त्यांची नक्कीच योगदान आहे. आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत. ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा कोकणात असतात. त्यांच्याकडे पक्षाने अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीने पेलवलेल्या आहेत. ते जेव्हा मुंबईत येतील तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्याशी स्वतः बोलतील. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आता ट्विट करत खासदार संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे. आम्ही नवीन पण कधी केम छो उरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत. जिलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही. अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांच्या टीकेवर ट्विट करत उत्तर दिलं आहे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक वाद सुरू झालेला आहे. एकीकडे दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे मनोमिलन सुरू असताना दुसरीकडे या दोन्ही नेत्यांची जुंपलेली बघायला मिळत आहे. काल संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना बोलताना संदीप देशपांडे राजकारणात नवीन असल्याचा टोला लगावला होता. त्यावर आता देशपांडे यांनी ट्विट करून राऊतांना खरमरीत उत्तर दिलं आहे. पावसाची सुरुवात होऊन खरीप पेरण्यांना सुरुवात झाली असताना राज्यात अनेक ठिकाणी रासायनिक खतांचा तुटवडा जाणवत आहे. युरिया, DAP आणि मिश्र खतांचा विदर्भात 20 ते 30% तुटवडा आहे. राज्य शासनाने लवकरात लवकर पुरवठा वाढवावा, अन्यथा काळा बाजार होण्याची शक्यता आहे. शेतकरी अडचणीत असताना खतांच्या किमतीत वाढ होत आहे. किमतीच्या वाढीवर सरकारने नियंत्रण ठेवावे. सुरुवातीला नियोजन करायला हवं होतं, मात्र कृषी विभाग आणि राज्य सरकारने ते नियोजन केलेलं नाही, म्हणून अडचण निर्माण झाली आहे. त्यासोबतच कर्जमाफीची योग्य वेळ नेमकी कोणती? आज लागवडीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाही, त्यामुळे हीच तर योग्य वेळ आहे. अन्यथा 5 वर्षांच्या अखेरच्या महिन्यात कर्जमाफी करणार का, असा संतप्त सवाल करत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारला जाब विचारला आहे. राज्य सरकारने शालेय शिक्षण धोरणात बदल करत इयत्ता 1ली पासून 3री भाषा सक्तीची केली असून बहुपर्यायी भाषेचा पर्याय विद्यार्थी व पालकांना दिला आहे. मात्र बहुपर्यायीच्या माध्यमातून हिंदी लागण्याचा शासन प्रयत्न करत असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शासनाच्या या निर्णयाला विरोध केला आहे. 1ली पासून हिंदी सक्ती किंवा 3री भाषा नको असं म्हणत मनसेने अनेक जिल्ह्यात आंदोलन सुरू केलं आहे. आम्ही सगळे सन्मानाने आंदोलन करत आहोत. सरकारने तोपर्यंत दखल घ्यावी. उद्या महाराष्ट्रभर थैमान घालायला लावू नये, अन्यथा जबाबदारी सरकारची असेल, असं म्हणत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी इयत्ता 1ली पासून शाळेत हिंदी ही 3री पर्यायी भाषा केल्यावरून इशारा दिला आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या सह्यांच्या मोहिमेला बघायला मिळतोय. महाराष्ट्रात 2 भाषा शिकवल्या जातील. 3ऱ्या भाषेची सक्ती महाराष्ट्रात 1ली पासून नको. सकारात्मक निर्णय बैठकीमध्ये त्यांनी घ्यावा. सध्या तसा सकारात्मक जोर भरपूर आहे. सरकारने सक्तीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा उद्याच रस्त्यावर आम्ही तांडव घालायला लागलो तर मराठी माणसाला आणि महाराष्ट्र सैनिकांना आवरणं सरकारला कठीण होईल, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी इशाराही दिला आहे. नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. धरणातून आता 3944 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस अद्यापही सुरूच आहे. रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं सध्या पाण्याखाली गेलेली आहेत, तर दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत सध्या पाणी आलेलं आहे. भारतीय वंशाची कॅनेडियन रॅपर टॉमी जेनेसिस उर्फ जेनेसिस यास्मिन मोहनराज तिच्या एका नव्या म्युझिक व्हिडिओमुळे वादात सापडलेली आहे. ट्रू ब्ल्यू हा तिचा नवा म्युझिक अल्बम नुकताच प्रदर्शित झाला असून त्यावरून तिच्यावर जोरदार टीका होत आहे. या गाण्यात तिने धार्मिक प्रतीकांचा वापर केल्याबद्दल नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. त्याचसोबत तिचं हे गाणं लवकरात लवकर हटवण्याची मागणी केली जात आहे. टॉमी जेनेसिसच्या ट्रू ब्ल्यू या म्युझिक अल्बमला आत्तापर्यंत 42,000हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. परंतु यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक अशा सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्स तिच्यावर संताप व्यक्त करत आहेत. या म्युझिक अल्बममध्ये टॉमी जेनेसिस देवी कालीच्या रूपात दिसत असून तिने संपूर्ण शरीरावर
निळा रंग लावलेला आहे। त्यावर सोन्याचे दागिने आणि गडद लाल रंगाची टिकली लावली आहे। देवी कालीच्या रूपातील टॉमीने हातात मात्र क्रॉस धरला आहे। या क्रॉसचा वापर तिने एक प्रॉप म्हणून केला आहे। इतकंच नव्हे तर काही ठिकाणी व्हिडिओमध्ये ती क्रॉसला चाटताना देखील दिसते। यासोबतच ती शरीरावर विविध ठिकाणी ठेवून विचित्र पद्धतीने पोज देताना दिसते। जेनेसिसच्या या व्हिडिओने केवळ हिंदू धर्मातील लोकांनाच नाही तर ख्रिश्चन धर्मातील लोकांनाही अस्वस्थ केलं आहे।